नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपीसोबत। आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्या आवडीचा उत्तर भारतातील एक प्रसिद्ध पदार्थ म्हणजे राजमा मसाला। आता ही रेसिपी खास करून अशी आहे की राजमा अगदी मऊ शिजतो, मसाले छान तेल सुटेपर्यंत परतले जातात आणि त्यामुळे या ग्रेव्हीला एकदम रेस्टॉरंटसारखी चव येते। चला तर मग वेळ वाया न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी 1 वाटी राजमा घेतलेला आहे। हा राजमा आपल्याला भिजत घालायचा आहे। जर तुम्हाला सकाळी ही भाजी बनवायची असेल तर तुम्ही रात्रीच हा राजमा भिजत घालायचा आहे आणि तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही 4 ते 5 तास कोमट पाण्यामध्ये भिजवून घेतला तरी सुद्धा चालेल। तुम्ही पाहू शकता खूप मस्त असा राजमा भिजलेला आहे। त्यानंतर मी हा राजमा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला। आता आपल्याला कुकरमध्ये हा शिजवायचा आहे। आता सर्व राजमा मी कुकरमध्ये घातला। त्यानंतर हा राजमा बुडेल एवढंच यामध्ये पाणी घालायचं, कारण हेच पाणी आपल्याला भाजीला सुद्धा घ्यायचं आहे, त्यामुळे पाणी थोडं कमीच घालायचं। त्यानंतर 1 चम्मच मीठ घातलं आणि मिक्स करून याच्या आपल्याला 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे। अगदी 3 ते 4 शिट्ट्यात मस्त असा आपला राजमा शिजून येतो। आता आपला राजमा शिजत आहे तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊया। त्यासाठी इथं मी 2 मीडियम साईजचे कांदे आणि 2 मीडियम साईजचे टमाटर बारीक चिरून घेतलेले आहे। थोडंसं अद्रकचं तुकडं, 6-7 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर आणि 2 हिरवी मिरची घेतलेली आहे। आता अगोदर आपण कांदा भाजून घेऊया। या कांद्यावरती थोडंसं तेल घालून मस्त लालसर बदामी रंग येईपर्यंत हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आता असं कुठलंही वाटण तयार करताना आपण जर कांदा भाजून घेतला तर आपल्याला वाटण परतत असताना खूप जास्त वेळ परतण्याची गरज पडत नाही आणि भाजीला चवही खूप छान येते। त्यामुळे असा कांदा आपल्याला नेहमीच वाटण तयार करताना भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर आता याचं वाटण तयार करूया। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अगोदर कांदा घातला, त्यानंतर टमाटर, लसूण, अद्रक, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घातली आणि आता पाणी न घालता याचं मस्त असं वाटण तयार करायचं आहे, कारण टमाटरला मस्त असं पाणी सुटतं, त्यामुळे यामध्ये पाणी घालण्याची अजिबात गरज पडत नाही। तुम्ही पाहू शकता मस्त असं वाटण तयार झालेलं आहे आणि इकडे आपला राजमासुद्धा खूप छान असा शिजलेला आहे। मंद गॅसवरती अगदी 3 ते 4 शिट्ट्यातच आपला राजमा खूप छान असा शिजलेला आहे। आता आपण फोडणी देऊया। त्यासाठी कढईमध्ये मी 5 ते 6 चम्मच तेल घातलं। तेल इथं तुम्ही थोडं कमी जास्त करू शकता। तेल मस्त असं गरम होऊ द्यायचं। इथं मी काही खडे मसाले घेतलेले आहेत, 4 लवंग, 2 दालचिनीचे तुकडे, अर्ध चक्रफूल घेतलेला आहे। त्यानंतर मसाल्याची विलायची घेतलेली आहे। विलायची अशी आपल्याला फोडून घ्यायची आहे, म्हणजे याचं फ्लेवर भाजीमध्ये खूप छान येतं। त्यानंतर 1 हिरवी विलायची, 2 तेजपान आणि 3 मिरी घेतलेली आहे। आता सुरुवातीला तेलामध्ये मी 1 चम्मच जिरं घातलं, ते छान असं तळतळू दिलं। त्यानंतर त्यामध्ये खडे मसाले घालायचे आहे आणि 2 मिनिट हे मस्त असे परतून घ्यायचे आहे या तेलामध्ये। त्यानंतर आता यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते वाटण आपल्याला घालायचं आहे आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता यामध्ये मी 1 चम्मच धनेपूड घातली, अर्धा चम्मच हळद घातली आणि 1 ते 1.5 चम्मच इथे मी लाल तिखट घातलेलं आहे। आता इथं लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता हे मसाले या वाटणामध्ये व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे आणि परत एकदा हे पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आता यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून मंद गॅसवरती अगदी 2 ते 3 मिनिट हे मसाले मी मस्त असे परतून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकता खूप मस्त असं तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला। खूप मस्त असा आपला मसाला तयार झालेला आहे। त्यानंतर यामध्ये मी 1 चम्मच गरम मसाला घातला, थोडीशी कोथिंबीर घातली आणि परत हे एकदा पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आणि आता यामध्ये आपल्याला शिजवलेला राजमा घालायचा आहे। इथं मी पाण्यासकट हा राजमा घातलेला आहे। आता पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं। आता ही भाजी आपल्याला थोडीशी घट्टसरच बनवायची आहे, म्हणजे याचा रस्सा थोडा घट्टसरच बनवायचा असतो, त्यामुळे आपल्याला अगदी थोडंसंच पाणी घालायचं आहे। गरज वाटली तरच पाणी घालायचं, नाही घातलं तरीसुद्धा चालेल। त्यानंतर आता हे जे खडे मसाले आहेत ते आपल्याला काढून घ्यायचं आहे, कारण याचं फ्लेवर पूर्ण असं भाजीमध्ये आलेलं आहे, त्यामुळे हे मसाले काढून घेतले तरी काही हरकत नाही। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मी 1 चम्मच इथं किचन किंग मसाला घातलेला आहे। त्यानंतर 1 चम्मच कस्तुरी मेथी घातलेली आहे, थोडीशी कोथिंबीर घालायची आणि परत एकदा मिक्स करून या भाजीला मस्त अशी उकळी आणून घ्यायची आहे मंद गॅसवरती। आता इथं तुम्ही राजमा मसालासुद्धा यामध्ये घालू शकता किंग मसाल्याऐवजी। त्यानंतर यावरती झाकण ठेवून अगदी 2 मिनिट आपल्याला मंद गॅसवरती
मस्त अशी उकळी आणून घ्यायची आहे। अगदी 2 मिनिट मी झाकण ठेवून या भाजीला मस्त उकळी आणून घेतलेली आहे। असं झाकण ठेवून या भाजीला उकळी आणून घेतल्याने या मसाल्यांचे पूर्ण फ्लेवर या भाजीमध्ये येतात आणि अगदी हॉटेल किंवा ढाब्यावरती जशी राजमा मसाल्याची भाजी मिळते तशीच आपली भाजी तयार होते। तुम्ही पाहू शकता खूप मस्त चमचमीत अशी आपली राजमा मसाल्याची भाजी तयार झालेली आहे। आता ही भाजी जसजशी थंड होत जाईल तसतशी ही थोडी घट्टसर होते। राजमा मसाला ही भाजी भात, जीरा राईस, चपाती, नान किंवा पराठ्यासोबत खायला एकदम अप्रतिम लागते। आणि राजमा हा प्रोटीनने भरपूर असलेला पदार्थ असल्यामुळे शाकाहारी लोकांसाठी खूपच पौष्टिक आहे। जर तुम्हाला पंजाबी स्टाईल, ढाबा स्टाईल किंवा घरगुती चवीचा राजमा मसाला आवडत असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। आणि तुम्ही पाहू शकता अगदी हॉटेलमध्ये मिळते तशीच आपली राजमा मसाल्याची रेसिपी तयार झालेली आहे आणि घरच्या अगदी बेसिक मसाल्यांपासूनच मी ही भाजी बनवलेली आहे। तर मंडळी, तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा राजमा मसाल्याची ही भाजी नक्की ट्राय करा आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि लाईक केल्यानंतर हाईप करायला अजिबात विसरू नका। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करा, कारण अशाच नवनवीन आणि खूप चविष्ट अशा रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते। भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।